अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये न अडकता करिअरकडे लक्ष द्यावं, माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांचं मार्गदर्शन। माजी स्थायी सभापती व युवा नेते निरंजन आवटी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी माजी मंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। वाढदिवसानिमित्त इतर खर्चाला फाटा देत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं। ब्राह्मणपूर येथील दत्तमंगल कार्यालय या ठिकाणी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं। यावेळी माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी बोलताना इंद्रजित देशमुख म्हणाले की आजकालच्या 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांवर अभ्यासाचं ओझं खूप आहे, त्यामुळे मुलांच्यात आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढलंय। मुलांनी मोबाईलमध्ये व्यस्त न राहता करिअरकडे लक्ष द्यावं असं आवाहन केलंय। यावेळी इयत्ता 10वी व 12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे, सुरेशबापू आवटी, माजी नगरसेवक गणेश माळी, रवींद्र फडके, संदीप आवटी, महेश पाटील, विनायक यादव उपस्थित होते। खूप अनमोल आयुष्य आहे, खूप सुंदर आयुष्य आहे। म्हणजे जगत असताना करिअर निवडत असताना कोणत्या पद्धतीने निवडायचं, त्याच्यासाठी काय योजना प्रयोजन आहे का? कारण आमच्या मनावर आता खाली आम्ही एक प्राध्यापक सर होते, आम्ही बोलत होतो की आमच्या मनावर ठसवलं गेलेलं आहे की पॅकेज, प्रेस्टिज आणि प्रॉपर्टी असेल तरच जीवन सुसह्यपणे जगता येईल। पॅकेज चांगलं असेल, प्रेस्टिज मान सन्मान मिळणार असेल आणि प्रॉपर्टी असेलच तर जीवन सुखाने जगता येईल। हे सगळं खोटं आहे। करिअर किंवा जीवनाचा आनंद मला निसर्गाने जे एक सामर्थ्य दिलंय, त्या सामर्थ्यामध्ये कोणतं सामर्थ्य दिलंय त्या सामर्थ्याची निवड करून मी त्या क्षेत्रामध्ये माझं करिअर घडवलं, म्हणजे माझ्या जीवनामध्ये मी हॅपी असेल, सुखी असेल। मला कोण व्हायचं आहे याची मला जाण खूप लवकर यायला, मी कोण आहे, माझ्यामध्ये निसर्गाने कोणतं सामर्थ्य दिलंय आणि त्याच क्षेत्रामध्ये मी जर करिअर केलं तरच मी सुखी आणि आनंदी होतो, म्हणजे मी कोण आहे। पूर्वी 8 मुलं आणि 8 मुली व्हायच्या, एक काळ होता या देशामध्ये, त्यावेळेला आशीर्वाद होता अष्टपुत्र सौभाग्यवती भव आणि अष्टपुत्री सौभाग्यवती भव। मी त्याचा अभ्यास करत असताना 8च पोरं का, 8च पोरी का, दशपुत्र का नाही, षोडशपुत्र का नाही? कारण पराक्रम गेल्या आम्ही अनेक वर्षामध्ये त्याच क्षेत्रामध्ये जास्त केलेला आहे, मग दशपुत्र का नाही? कारण अलीकडचा एक गार्डनर नावाचा शिक्षण क्षेत्रातला विचारवंत असं म्हणतो की मानवाच्या बुद्धिमत्तेमध्ये 8 प्रकारच्या ठळक बुद्धिमत्ता आहेत आणि त्या बुद्धिमत्ता ज्या मुलाच्या आई वडिलांना ओळखता येईल ते मूल भविष्यामध्ये आपलं करिअर करतं। मग पहिली गोष्ट आपण पालकत्वाच्या बाबतीमध्ये 4-5 गोष्टी बघू आणि मग मुलांच्या माझा मुलगा कोण आहे, मी कोण आहे समजण्यासाठी आपण पालक म्हणून जे इथं उपस्थित आहे त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा, मी पुढे काही पालकांचा प्रकार सांगतोय त्यापैकी मी कुठल्या प्रकारचा पालक आहे ठरवा। पहिला पालक आहे हुकुमशाह प्रकारचा पालक, दहशत असते याची घरामध्ये। 10वी-12वीची मुलं त्याला म्हणतात हिटलर आला, हिटलर गेला। पण याच्यामध्ये तो पण असू शकतो आणि ती पण असू शकतो, हुकुमशाह प्रकारचा पालक। आपल्या घरात कोण आहे तपासा, कारण लग्न हा एक असा किल्ला आहे की त्याच्या बाहेर असणारे आत जाण्यासाठी धडपडतात आणि आत असणारे बाहेर जाण्यासाठी गुदमरतात। आपलं काय चाललंय मला माहित नाही। आपण कुठल्या प्रकारचे पालक आहात? दहशत आहे का तुमची घरामध्ये? दहशत असेल घरामध्ये तर संवाद नसतो, लेकराचा विकास होत नाही, ते खुरटून जात। आपल्याला कमोड असल्यामुळे संडासच नाही, कमोड नसतं। ते आलं मला म्हणलं काका मला सोडा पोटात होत आहे। मी म्हणलं तुझ्या बाळाला विचार, वडिलांना विचारलं सोडायचं का बाळाला? ते म्हणजे नाही सोडायचं, पोट फुटलं तरी चालेल पण पोराला शिबिर पूर्ण केलं पाहिजे। 10 मिनिटात पोरग मोकळं होणार। आम्ही आमच्या पोराला कम्फर्ट झोन मध्ये ठेवतो, नकार पचवण्याची क्षमता आमच्या लेकरांना देत नाही, नकार देतच नाही मी कोणत्या गोष्टी हवं देत होतो। ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल आणि मग 16व्या वर्षी हे पोरग एखाद्या मुलीला प्रपोजल देतं आणि मग ती नाही म्हणते, मग रिंकू पाटील, जानवी तुपे, अमृता देशपांडे रस्त्यावर खांडोळी पडतात कारण नकार पचवत नाही, भित्रे पालक। कारण नको तिथं त्याच्यामध्ये दहशत असते। तिसरी गोष्ट असं म्हटलं जातं की रूढीवादी पालक। हे पालक कायम इतिहासामध्ये असतात, आमच्या काळी असं होतं, आमच्या काळी तसं होतं, आम्ही असं होतो, तुम्ही तसं नाही, म्हणजे आमच्या वेळेला असं होतं हे खरं आहे। मी बालसंस्कार शिबिरामध्ये आलेल्या मुलांना 15 खेळाची नावं लिहिलेलं होतं। 14 खेळ कार्टी मोबाईल मध्ये गेम लिहितात आणि 1 क्रिकेट मध्ये लिहितात।
मैदानावर. आणि मग रूढीवादी आम्हाला विचारा आम्ही काय काय खेळलो. आम्ही सूरपारंब्या खेळलो, आम्ही सूरफड्या खेळलो, लवर खेळलो, अबुधाबी खेळलो. म्हणजे जे समृद्ध खेळणारे, आमचा खेळ होता तो सामुदायिक समाज एकत्र आणणाऱ्यांचे खेळ. अबुधाबी नावाचा खेळ होता आमचा. वाकडचा दोरा ह्याचा, दाबान त्याचं, फडकं माझं, चिंध्या त्याच्या, शिवायचं तिसऱ्यानं, आणि त्याचा ISI मार्क आम्ही बघायचो. एका निवार पोराला बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह.